या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। कविवर्य कुसुमाग्रज तथा विवा शिवाडकर यांचा 27 फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त राज्यात मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो। सिन्नर महाविद्यालयात हा दिन मराठी विभागात साजरा करण्यात आला। मराठी ही ज्ञानभाषा, व्यवहाराची भाषा झाली तरच तिचे भाषिक दळणवळण वाढेल हे निश्चितच। जगामध्ये सध्या हजार भाषा बोलल्या जातात, त्यात मराठी 17व्या क्रमांकावर आहे। जगामध्ये 14.5 कोटी लोक मराठीतून बोलतात, त्यामुळे मराठी भाषा बाजूला पडेल, लुप्त होईल असे समजण्याचे काही कारण नाही। ती टिकवणे आपल्याच हातात आहे। मराठी ही तिच्या बोलीभाषांमुळे अधिकाधिक समृद्ध झाली आहे। अशा या मराठी भाषा दिनानिमित्त गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। एसएन न्यूजसाठी अक्षय गायकवाड। जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये जागतिक मराठी भाषा दिन या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने अनेक स्पर्धांचं आयोजन, वादविवाद, काव्यवाचन, म्हणी, उखाणे इत्यादी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर आज महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा शाळांमध्ये जी सक्ती जी केलेली आहे ते त्यांचा जो निर्णय आहे त्या निर्णयाचं स्वागत महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख म्हणून या ठिकाणी मी करतो आहे। कारण जागतिक पातळीवर आज मराठी भाषा 10व्या-12व्या क्रमांकावर बोलली जाते आणि त्या भाषेमधून लाखो लोक आज व्यवहार करत आहेत आणि असाच मराठी भाषेचा आदर महाराष्ट्र शासनाने पुढील महाविद्यालयात जर सक्तीच केला तर निश्चित संपूर्ण व्यवहार मराठी भाषेतून होऊन मराठी भाषेला जागतिक भाषेच्या पातळीवरती अभिजात भाषेचा दर्जा मिळून मराठी भाषेचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। आज या मराठी दिनाच्या निमित्ताने आणि कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी काही मार्गदर्शन करण्याचा योग प्राप्त झाला। तो मामासाहेब दांडेकर स्मृती स्मारक कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्राचार्य उपप्राचार्य पवार साहेब सर, प्रमाणे फलके सर, प्रमाणे पवार सर, बाबू मॅडम, जाधव मॅडम आणि अधिकारून आम्ही सहकारी सर्व यांच्या माध्यमातून मराठी भाषा जी आहे मराठी भाषेचा कशी जोपासावी आणि आतापर्यंत कुणी जोपासली त्याचं महत्त्वाचं आपल्याला पहिल्यांदा कारण सांगता येईल तर ते म्हणजे मराठी भाषेत जोपासण्याचं पहिलं जे अग्रस्थान जर असेल तर ते म्हणजे संत महात्मे आहेत की ज्ञानोबा म्हणतात, माझा मराठाची बोल कौतुके अमृताते पैजा जिंके, की जी मराठी भाषा अमृतासारखी गोड आणि मधुर अशी आहे, अशा साधू संतांनी ज्या मराठी भाषेचा प्रचार केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आज ज्यांची जयंती आहे कुसुमाग्रज त्यांनी सुद्धा या मराठीचाच अतिशय गौरव केलेला आहे असं आपल्याला त्या साहित्यातून आपल्याला मराठी साहित्यातून पाहायला मिळतं। म्हणून आज त्यांच्या दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जो मराठी भाषा दिन साजरा केलेला आहे। जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त असं मला सांगावं असं वाटतं की आपल्या देशामध्ये ऋषीमुनींच्या काळापासून जे संस्कार, आचार, विचार आणि जी मूल्य रुजवण्याची आज नितांत गरज आहे की विज्ञान युग असूनही संस्कारक्षम असणं फार महत्त्वाचं आहे आणि ती मराठी भाषेची कार्य करत आहेत ऋषीमुनींच्या काळापासून। त्यानंतर आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेली संतांची परंपरा, मग ज्ञानेश्वर असेल, नामदेव असेल, संत तुकाराम असेल की वेळोवेळी लोकांना प्रबोधनाच्या माध्यमातून कीर्तनं, प्रवचनं, भजनं यांच्या माध्यमातून प्रबोधनाचं कार्य केलं आणि लोकांपर्यंत संस्कार पोहोचवण्याचं कार्य केलं।
आपण पाहिलं की ज्ञानेश्वरांपासून जर आपण पाहिलं की अशिक्षित अडाणी लोकांना की कुटुंब आपलं प्रपंच कसं सांभाळावं हे त्यांनी सहज नामाच्या माध्यमातून असेल, अध्यात्म असेल, या सगळ्या गोष्टीतून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आजही विज्ञान युगामध्ये आजही आपल्या सगळ्यांना नितांत गरज वाटते की म्हणजेच मराठी भाषेने जे अलौकिक कार्य केलेलं आहे ते इतर कुठल्याही भाषेने केलेलं असेल असं मला मराठी माणसाला तरी असं वाटत नाही. म्हणून मराठी भाषा दिन किंवा जागतिक मराठी भाषा दिनानिमित्ताने की मराठीचा गौरव किंवा कुठल्याही शब्दामध्ये जरी वर्णन केलं तरी ते शब्द अपूर्ण पडतील आणि अखंडपणाने चालत राहणारा हा वसा जो आहे हा ऋषीमुनींच्या काळापासून तर विज्ञान युगापर्यंत आणि अखंडपणा चालत राहणारी मराठी भाषा आहे. म्हणून तिचा गौरव आपण सगळ्यांनीच जितका कराल तितका थोडा होणार आहे. म्हणून मी आमच्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळे कार्यक्रम जे उपक्रम राबवले जातात की ज्या माध्यमातून नवीन पिढी घडवली जाते आणि त्यात विशेषतः महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत हे उपक्रम आवर्जून ते राबवतात. आणि इतर सगळ्याच माध्यमातून आपण जर पाहिलं की प्रत्येक डिपार्टमेंट जे आहे प्रत्येक विभाग आपापल्या परीने मुलांना घडवण्याचं संस्कार करण्याचं काम करते. जी युवा पिढी ही सर्वात महत्त्वाची म्हणून आपण त्यांना पुढे नेण्याचं काम, कारण की मातृभाषा म्हणजे जन्माला आलेल्यापासून आपण बोलतो ती भाषा आणि ती भाषा कशी बोलावी, कशा जीवनामध्ये लोकसंस्कृतीमध्ये वावरली जाणारी ओवी असते. पूर्वी स्त्रिया जात्यावर आपल्याला ओवी म्हणून विविध मातृभाषेचे शब्दांचे अर्थ सांगत असायचे आणि या अर्थांना मातृभाषा दिन या निमित्ताने मातृभाषा ही आपली जन्मभाषा आहे, राज्यस्तरीय भाषा आहे आणि ह्या भाषेला महत्त्व दिले पाहिजे. आणि विविध प्रकारे आपल्याला ही भाषा आपण व्यवहार जीवनात वापरतो आणि मराठी भाषा ही राज्यस्तरीय भाषा असली तरी हिला प्रथम स्थान मिळावं असं मला वाटतं. म्हणून मराठी भाषा ही दिनानिमित्ताने माझ्या भाषेचं मला अभिमान आहे आणि म्हणून मी मराठी भाषा दिन म्हणून मराठीविषयी मी हा का घेतला या निमित्ताने थोडं सांगते. कारण की शिक्षकांकडून आपल्याला गौरव मिळतो, शिक्षकांतर्फे शिक्षकांकडून बघण्याची स्थिती, शिक्षकांना बोलण्याची पद्धत आणि मातृभाषेवर निर्माण करण्याचं गौरव आपला शिक्षक देत असतात आणि त्यांच्याकडून बघण्याचे गुण आणि त्या मातृभाषेतून निर्माण झालेली परिस्थिती आपल्याला शिकवत असते की मराठी मातृभाषा दिन. आणि मातृभाषा का घ्यावी मी सांगेन की इतर सब्जेक्ट घेण्यापेक्षा मातृभाषा घ्या. संत आणि इतिहास, वाङ्मय इतिहास आपल्याला विविध प्रकारे समजला जातो. मध्ययुगीन अर्वाचीन असेल, प्राचीन अर्वाचीन असेल, या माध्यमातून आपल्याला मराठी मातृभाषेचे जास्तीत जास्त ज्ञान आपल्याला मिळते. एवढंच बोलून मी मातृभाषा दिनानिमित्तानं सर्व महाराष्ट्रात काय पूर्ण महाविद्यालयात आपल्या महाविद्यालयात विविध उपक्रम राबवले जाते आणि मातृभाषा दिनानिमित्त मातृभाषा प्रबोधन कसं व्हावं या निमित्ताने विविध कार्यक्रम घेतले जातात. विज्ञान आणि भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि मराठी विभाग यांच्यातर्फे कविवर्य कुसुमाग्रज आणि त्यांच्या जयंतीनिमित्ताने मराठी राजभाषा दिन हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला गेला. या कार्यक्रमात मी एकच आव्हान करेल की प्रत्येकाने आपण महाराष्ट्रात राहतो ना तर आपण मराठी बोललं पाहिजे. मराठी भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, कारण लहानपणापासून आपल्याला जे संस्कार केले जातात ते संस्कार इतर भाषेतून आपल्याला दिसून येत नाही. आणि सर्वांनी या निमित्ताने सर्व मराठी साहित्यिकांचं कवींचं आणि ज्यांनी मराठी साहित्यातून म्हणजे प्राचीन काळापासून संत असतील, ऋषीमुनी असतील, यांनी जे साहित्य लेखन केलं आहे त्याचं प्रचंड प्रमाणात वाचन केलं गेलं पाहिजे असं मी या ठिकाणी आवर्जून सांगेल. आणि मराठी या दिनानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. की खूप आनंद होतो आम्हाला या गोष्टींचा की मुलांना आपल्या मायबोलीचे धडे द्यावे लागतात. नीतिमूल्य जागतिक स्तरापर्यंत न्यायचे असतील तर मराठी भाषेचा उपयोग केला पाहिजे. आणि मग मराठी भाषा जी आहे ती आम्हाला आमची जवळची जशी वाटते ती जगापर्यंत पोचवायची असेल तर तात्यासाहेब असं म्हणत होते, आम्हाला शब्द द्या. मग आमच्या बोलींचे शब्द असतील, विविध बोलींचे शब्द असतील, त्या बोलींचे शब्द जर आम्ही विश्वकोशामध्ये टाकले, मराठी भाषेचे विश्वकोश अजून जर मोठे केले तर कदाचित आमचं कार्य मराठीचं खूप मोठं होईल. आणि ते आग्रहाचं आहे की ते जर मोठं झालं, शब्दकोश मोठे झाले, विश्वकोश मोठे झाले तर नक्की
मराठी भाषा जी आहे ती उंचावेल। याच्यामध्ये नक्कीच सगळे साहित्यिक जेवढे काही लेखक आहे, आज नव्याने उदयास आलेले लेखक आहे, कवी आहे, त्यांनी तसेच उद्बोधन करता करता मराठीला पुढे नेण्याचं काम केलं। आणि मराठी साहित्यामध्येच नाही तर मराठीचं जे काही आत्तापर्यंत स्पेशलायझेशन आहे, विशेष स्तरावरती जे काही मुलं मराठी घेत आहेत, त्या मराठीचं वार्तांकन करत असताना विविध वाहिन्या ज्या आहेत त्या विविध वाहिन्यांवर सुद्धा सगळंच्या सगळं सूत्रसंचलन असेल, निवेदन असेल, ते मराठीमध्ये व्हावं अशीही मी परत एकदा विनंती करते। आणि मराठी गौरव भाषा दिनाचा निमित्ताने या भाषेचा खूप चांगलासा गौरव होईल आणि सर्वांना याची शुभेच्छा देते। आणि माझ्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, साहित्यिकांना, लेखकांना आणि पूर्ण भारतभर लोकप्रिय असणाऱ्या मराठीला राज्यघटना हा शब्द ज्या जागतिक स्तरावर इंग्रजीने नेला, याला मी धन्यवाद देते।